नमस्कार. मानव किंवा माणूस. मानव हा दोन पायावर चालणारा सस्तन प्राणी आहे. मानवाचा मेंदू हा प्रगत असल्यामुळे तो पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी ठरला आहे. मानव जातीत दृश्य लिंगावर आधारित स्त्री व पुरुष असे वर्गीकरण केले जाते. मानव जातीचा उगम 200,000 वर्षापूर्वी आफ्रिका खंडात झाला. आधुनिक मानवाचे नेमके मूळ होमो सेपियन्स हा एक वादाचा विषय आहे. आधुनिक मानवाची उत्पत्ती आफ्रिकेत गेल्या 200,000 वर्षात झाली आणि ती आता नामशेष झालेल्या होमो इरेक्टरपासून विकसित झाली. मानवी उत्क्रांती हे संशोधनाचे सक्रिय क्षेत्र आहे आणि सध्याचे पुरावे आफ्रिकेतून बाहेर स्थलांतर सिद्धांताला समर्थन देतात. एकूण मानव सुमारे 2 दशलक्ष वर्षापूर्वी प्रकट झाला. शास्त्रज्ञांना अद्याप माहीत नाही की प्रथम मानव कधी आणि कसा विकसित झाला. सर्वात प्राचीन ज्ञात मानवांपैकी एक म्हणजे होमो हॅबिलिस किंवा हँडीमॅन, जो पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेत सुमारे 2.4 दशलक्ष ते 1.4 दशलक्ष वर्षापूर्वी राहत होता आणि 6 ते 2 दशलक्ष वर्षापूर्वी जगलेल्या सुरुवातीच्या मानवाचे जीवाश्म पूर्णपणे आफ्रिकेतून आले आहेत. मानवाचे पहिले पूर्वज आफ्रिकेत उगम पावले असे मानले जाते. अखेरीस ते युरोप, आशिया आणि उर्वरित जगामध्ये स्थलांतरित झाले असे मानले जाते. अशा प्रकारे मानव हा विकसित झालेला आहे आणि आज मानव पूर्ण विकसित आहे. आज त्याने आपला पूर्ण विकास केलेला आहे. मानवाची बुद्धी सर्वात जास्त आहे. सर्व प्राण्यांपेक्षा त्याची बुद्धी जास्त आहे. त्याला जास्त बुद्धी आहे. त्याला जास्त बुद्धी मिळालेली आहे. त्या बुद्धीच्या जोरावर त्याने आपला विकास घडवून आणला आहे, आपली प्रगती केली आहे. अशा प्रकारे हा मानव प्रगतशील आहे, विकसशील आहे आणि या मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर प्रगती केलेली आहे, विकास केलेला आहे. त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक मार्गाद्वारे भरपूर विकास केला आहे. अशा प्रकारे मानव हा आजचा प्रगतशील मानव आहे. या मानवाने स्वतःचा विकास साध्य करण्यासाठी, स्वतःचा हेतू उद्देश साध्य करण्यासाठी त्याने अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अनेक क्षेत्रामध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. अशा प्रकारे हा मानव एक प्रगतशील आणि विकसशील मानव आहे. परंतु आज माणूस हा माणुसकी विसरला आहे. तो जास्त स्वार्थी, अहंकारी बनला आहे. त्याने स्वतः विकसित केलेल्या विकासामध्ये तो गुंतून गेला आहे. तो माणुसकी विसरला आहे. माणूस म्हणजेच माणुसकी होय. परंतु हा माणूस आपली माणुसकी विसरला आहे. आपलं कर्तव्य विसरला आहे. आपला उद्देश विसरला आहे. तो एवढा स्वार्थी बनला आहे. तो एवढा मतलबी बनला आहे. तो एवढा अहंकारी बनला आहे की त्याला आपल्या प्रगतीशिवाय, आपल्या विकासाशिवाय, आपल्या स्वार्थाशिवाय दुसरं काही सुचत नाही. माणूसच माणसाला विसरला आहे. माणूसच माणसाचा घात करतो.
माणूसच माणसाचा विश्वासघात करतो, माणूसच माणसाला फसवतो, माणूसच माणसाला लुबाडतो. माणसालाच माणसाचं बरं दिसत नाही, माणसालाच माणसाची झालेली प्रगती, त्याचा विकास बरा दिसत नाही, बरी दिसत नाही. म्हणून माणूस हा खूप अहंकारी, स्वार्थी बनला आहे. त्याला पैसा ही वस्तू खूप प्रिय झालेली आहे. त्यानेच निर्माण केलेला हा कागद म्हणजे एक रंगीन कागद म्हणजे पैसा त्याला खूप प्रिय आहे. त्याला भाऊ बहीण या इतर सर्व नातलगापेक्षा त्याला पैसा प्रिय झालेला आहे. पैशापुढे त्याला काही सुचत नाही, काही सुधरत नाही. तो मतलबी, स्वार्थी, अहंकारी झाला आहे. अशा प्रकारे हा मानव विकसित झाला, प्रगतशील झाला, प्रगती खूप केली. त्याने विकास स्वतःचा भरपूर केला. आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याने विकास भरपूर केला, परंतु तो माणुसकी विसरला. तो माणुसकी विसरला आणि तो स्वतःच्या बांधवाला विसरला, माणसालाच विसरला. नम्रता, विनम्रता, दया, सहानुभूती, माया, ममता, माणुसकी, सुंदरता, मन सुंदरता हे तो विसरला. तो धन, संपत्ती, मान, मोठेपणा, सन्मान, वर्चस्व या गोष्टीत गुंतला गेला, गुरफटला गेला. त्याला धन, संपत्ती, पैसा यापुढे, आपला मोठेपणा याच्या पुढे त्याला दुसरं काही दिसत नाही. आणि तो माणुसकीला विसरून गेला आहे. तो दुसऱ्याला लुबाडत आहे, दुसऱ्याला लुटत आहे, दुसऱ्याला फसवत आहे, दुसऱ्याचा गैरवापर करत आहे, दुसऱ्याला मूर्ख बनून, दुसऱ्याला गोड गोड बोलून तो आपल्याच बांधवांना आणि आपल्याच माणसाला तो फसवत आहे. तो हे विसरला की आपण माणसे सर्व सारखेच. आपला जन्म माणसाचा आहे, सर्व आपल्यासारखेच आहेत. आणि माणूस म्हणजे माणुसकी होय, नम्रता होय, विनम्रता होय, चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगलं राहणं, चांगली कृती करणं, चांगला व्यवहार करणं, हे सर्व गुण तो विसरला. तो एखाद्याला गोड गोड बोलतो ते फक्त त्याचा स्वार्थ साधण्यासाठी, त्याचा मतलब साधण्यासाठी, त्यांचा अहंकार साध्य करण्यासाठी तो इतरांना गोड गोड बोलतो, वरवर बोलतो आणि त्याची फसवणूक करतो आणि आपला स्वार्थ साधून घेतो. मेहनत, कष्ट याच्या आधारावर तो न राहता त्याला वाटतं की मला एकदम पैसा मिळाला पाहिजे, एकदम मी श्रीमंत झालो पाहिजे, आणि याच्या नादात तो स्वतःचं जीवन दुःखी करत आहे. मानवाला मिळालेले हे जीवन सुंदरमय आहे, सुखमय आहे, चांगला आहे. परंतु त्याने जर विचार चांगले ठेवले, तो जर चांगलं वागला, तो जर चांगला राहिला, त्याने जर चांगला व्यवहार केला, त्याने जर माणुसकी ठेवली, विनम्रता ठेवली, नम्रता ठेवली, दुसऱ्यांचा आदर केला, दुसऱ्यांचा सन्मान केला, दुसऱ्याचा मान ठेवला, दुसऱ्यांना मदत केली, सहाय्य केलं, आपल्यासारखेच
दुसऱ्यांना मानून त्यांची मदत केली, सेवा केली आणि सर्वांचा त्यांनी सन्मान केला, सर्वांची काळजी घेतली, तर त्याचं जीवन आनंदाचं ठरतं. नसता त्याचं जीवन दुःखमय, कष्टमय होऊन जातं. म्हणून माणसाने माणुसकी ठेवायला पाहिजे. कारण त्याला प्रिय असलेला पैसा, धन, संपत्ती हे त्याचे अगदी जवळचे त्याला मित्र वाटतात, परंतु ते खरे मित्र नसतात. कारण पैसा हा आज राहतो तर उद्या नसतो. परंतु आपले जे चांगले संबंधाचे लोक आहेत, जे नातलग आहेत, जे बांधव आहेत, ते आपल्याला नेहमी मदत करणारे असतात, आपल्याला साथ देणारे असतात आणि आपले सुखदुःख जाणून घेणारे असतात. अशांना तो विसरतो आणि धन, पैसा, संपत्ती यांना तो मित्र करतो आणि याच्या नादात तो स्वतःचं आयुष्य, स्वतःचं जीवन आणखीन दुःखी करून टाकतो. त्याला हे समजत नाही की आपण गुरुफटत चाललो आहे. आपण पैशाच्या, धनाच्या, संपत्तीच्या जाळ्यात फसत आहोत. आपण आपल्या बांधवाला दूर करत आहोत. आपण माणुसकी विसरत आहोत. आपण गुणवत्ता विसरत आहोत. चांगलं वागणं विसरत आहोत. चांगलं बोलणं विसरत आहोत. चांगली कृती विसरत आहोत. आणि आपण दुसऱ्याला फसवत आहोत. दुसऱ्याच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेत आहोत. हे तो विसरत आहे आणि तो स्वतःपुरता स्वार्थ बघत आहे. यामुळेच त्याचं जीवन दुःखी होत आहे. तो दुःखमय होत आहे आणि त्याला किती जरी पैसा आला, कितीतरी धनसंपत्ती आली, किती जरी श्रीमंत आला, तरी तो सुखी राहत नाही तर दुःखी बनतो. त्या धन, संपत्ती, पैशामुळे त्याचं प्रेम नष्ट होते, माया नष्ट होते, आनंद दूर जातो आणि तो दुःख, संकट, अनेक अडचणी, समस्या यांनी गुरफटून जातो. त्याला अनेक समस्या येतात, अनेक अडचणी येतात, अनेक संकट येतात त्याच्या वागण्यामुळे, त्याच्या स्वभावामुळे. तो जर चांगला वागला, तो जर चांगला बोलला, तो जर चांगला राहिला, त्याने जर कृती चांगली केली, त्याने जर चांगला व्यवहार ठेवला, त्याने जर माणुसकी ठेवली, तो सर्वांसोबत मिळून मिसळून राहिला, सर्वांचा आदर केला, सर्वांसोबत संबंध चांगले ठेवले, तर त्याचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, चांगलं होईल. परंतु असं करीत नाही. तो पैसा, धन, संपत्ती यांच्या नादी लागून स्वतःचं जीवन दुःखी करतो, दुःखमय बनवतो आणि स्वार्थी बनून, मतलबी बनून, अहंकारी बनून स्वतःचं जीवन आणखीच दुःखमय करतो. आणि याच गोष्टीमुळे त्याचे जीवन बेचिराग होते. त्याचे जीवन बेचिराग होते आणि तो आनंदापासून कोसो दूर जातो. आणि याच कारणाने त्याचं जीवन दुःखमय बनतं. म्हणून त्याने स्वार्थ, मतलबीपणा, अहंकार, मोठेपणा याच्यापेक्षा त्याने महत्त्व माणुसकीला दिलं पाहिजे, मानवतेला दिलं पाहिजे.
चांगुलपणाला दिलं पाहिजे, त्याचं मन सुंदर असलं पाहिजे, त्याचं वागणं सुंदर असलं पाहिजे, त्याचं बोलणं सुंदर असलं पाहिजे. सर्वच गोष्टी एकूण त्याच्यात चांगल्या असल्या पाहिजे, त्याचं वर्तन सुद्धा चांगलं असलं पाहिजे. कारण आपल्याला मिळालेले जीवन चांगलं वागण्यासाठी आहे, चांगलं बोलण्यासाठी आहे, चांगलं राहण्यासाठी आहे, ना की ते दुसऱ्याचा गैरफायदा घेऊन दुसऱ्याला फसवण्यासाठी नाही, दुसऱ्याला लुबाडण्यासाठी नाही, दुसऱ्याचं आनंदाचं जीवन हिसकावून घेण्यासाठी नाही, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नाही. तर हे मिळालेले जीवन चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगलं कृती करणं, चांगला व्यवहार करणं यासाठी आहे, खरे बोलणं यासाठी आहे. म्हणून मानवाने विचार करायला पाहिजे. मानवाला बुद्धी आहे, त्याला बोलता येतं, त्याला चालता येतं, त्याला बुद्धीच्या जोरावर जे पाहिजे ते मिळू शकतो तो, आणि त्याला जे मिळवता येतं. म्हणून त्याने या बुद्धीचा उपयोग चांगल्या कामासाठी केला पाहिजे, चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे. दुसऱ्याला फसवण्यासाठी, दुसऱ्याचा गैरफायदा घेण्यासाठी केला नाही पाहिजे. त्याचं मन सुंदर असलं पाहिजे, त्याचे विचार सुंदर असले पाहिजे, त्याचं वागणं सुंदर असलं पाहिजे, त्याचा व्यवहार सुंदर असला पाहिजे. त्याच्याकडून कोणाची फसगत होऊ नये, त्याच्याकडून कोणाचं नुकसान होऊ नये, त्याच्याकडून कोणी दुःखी होऊ नये, कोणी नाराज होऊ नये. तर त्याने दुसऱ्याला आनंदी केलं पाहिजे, सुखमय केलं पाहिजे, दुसऱ्यांची मदत केली पाहिजे, दुसऱ्यांना सहारा दिला पाहिजे. जे गरीब असतात, जे मजबूर लोक असतात, जे याचक असतात, जे दुर्बल असतात, जे अशक्त असतात, जे कमजोर असतात, ते दारिद्र्याचे जीवन जगतात, ज्यांना पोटभर खायला भेटत नाही, मिळत नाही, अशांना सहारा देण्याचं काम या माणसाने केलं पाहिजे. ज्याच्याकडे धन संपत्ती आहे, ज्याच्याकडे खूप धन आहे, अशा माणसाने दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. एक मानवता म्हणून, एक माणुसकी म्हणून दुसऱ्यांना सहारा दिला पाहिजे, दुसऱ्यांना मदत केली पाहिजे, दुसऱ्याचंही जीवन सुंदर केलं पाहिजे. तर ते झाली माणुसकी, मानवता. आपल्याबरोबरच दुसरासुद्धा सुखी राहायला पाहिजे, आपल्याबरोबरच दुसऱ्यालासुद्धा चांगलं चुंगलं खायला मिळालं पाहिजे, आपल्याबरोबर दुसऱ्यांसुद्धा चांगले कपडे घातले पाहिजे, आपल्याबरोबरच दुसऱ्याचं जीवन चांगलं सुंदर झालं पाहिजे, आपल्याबरोबरच दुसऱ्यांचाही विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, आपल्याबरोबरच त्यालाही चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, आपल्याबरोबर त्याचाही दर्जा उंचावला पाहिजे, त्यालाही मान भेटला पाहिजे, त्याला सन्मान भेटला पाहिजे. असे विचार या मानवाचे पाहिजे, माणसाचे पाहिजे. तर तो खरा माणूस ठरतो. कारण माणूस म्हणजे माणुसकी होय. त्याने आपल्यासोबतच इतरांना सुद्धा सुखी करावं. आपल्या स्वार्थासाठी, आपल्या अहंकारासाठी, आपल्या मोठेपणासाठी त्यांनी दुसऱ्याला दुःखी करू नये, दुसऱ्याला त्रास देऊ नये, दुसऱ्याचं नुकसान करू नये, दुसऱ्याकडे कपटाने बघू नये, दुसऱ्याकडे वाईट नजरेने पाहू नये. कारण तोही माणूस, हाही सुद्धा माणूस. म्हणून माणसाने माणुसकी ठेवावी, स्वतःही चांगलं जगावे, दुसऱ्यालाही चांगलं जगू द्यावे. तर त्याचं जीवन सार्थक ठरेल आणि चांगलं ठरेल. म्हणून माणसाने
जीवन जगत असताना विचार करून, गांभीर्याने विचार करून जीवन जगलं पाहिजे. त्याने प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. तो एखादी गोष्ट विचार न करता सरळ सरळ करतो. एखादी गोष्ट म्हणा, एखादी घटना म्हणा, एखादं कार्य म्हणा, एखादी बाब म्हणा, तो विचार न करता सरळ सरळ करतो. मागचा पुढचा विचार करत नाही, मागं पुढे काही बघत नाही. याच्यात कोणाचं नुकसान होतंय, याच्यात काय होतंय, तो काही पाहत नाही. सरळ सरळ तो निर्णय घेतो आणि त्याच्या निर्णयामुळं, त्याच्या केलेल्या कृतीमुळं दुसरे किती दुःखी होतात, दुसऱ्याचं जीवन किती उद्ध्वस्त होतं, दुसऱ्याचं किती नुकसान होतं आणि स्वतःचंही जीवन बेचिराख होतं, हे त्यास कळत नाही, त्याच्या लक्षात येत नाही. परंतु हे सर्व सत्यानाश झाल्यावर त्याच्या लक्षात येतं, नंतर त्याला कळतं, नंतर तो पश्चाताप व्यक्त करतो. परंतु सत्यानाश झाल्यावर पश्चाताप करून काय उपयोग? म्हणून त्याआधी त्याने विचार केला पाहिजे, गांभीर्याने विचार केला पाहिजे. त्याने विचार करूनच जीवन जगलं पाहिजे. म्हणून त्याने सदैव चांगला विचार केला पाहिजे, सुंदर विचार केला पाहिजे आणि सुंदर जीवन जगलं पाहिजे. आपल्याबरोबर इतरांचे सुद्धा हित व्हावं, आपल्याबरोबर इतरांना सुद्धा चांगल्या गोष्टी मिळाव्या, आपल्याबरोबर दुसऱ्यांची प्रगती व्हावी, विकास व्हावा, याचा त्याने विचार करायला पाहिजे. या गोष्टीचा त्याने विचार करायला पाहिजे. तर त्याचे जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल, सुंदर होईल, असा त्याने विचार करायला पाहिजे. कारण सर्व सजीव सृष्टीपेक्षा मानवाला जास्तीत जास्त बुद्धी मिळालेली आहे. त्याला आपल्या बुद्धीच्या जोरावर सर्व काही करता येतं, प्रगती करता येते, विकास करता येते. म्हणून त्याने आपल्या ह्या मिळालेल्या बुद्धीचा त्याने चांगला, योग्य, यथार्थ उपयोग केला पाहिजे, चांगला सुंदर उपयोग केला पाहिजे. आणि या बुद्धीच्या जोरावर त्यानं आपलं जीवन सुंदर बनवलं पाहिजे, रंगमय बनवलं पाहिजे. म्हणून माणसाने केवळ आपला स्वार्थ न साधता, केवळ आपला अहंकार न साधता, त्याने दुसऱ्याचंही चांगलं व्हावे याचा विचार त्याने केला पाहिजे. त्याचे विचार चांगले असले पाहिजे, त्याचा उद्देश चांगला असला पाहिजे, त्याचे धोरण चांगले असले पाहिजे. तर तो माणूस म्हणून नावाला येतो. अशा प्रकारे माणसाने आपल्याबरोबरच इतरांचेही हित व्हावे, इतरांचंही चांगलं व्हावे असा उद्देश ठेवला पाहिजे. केवळ धन, संपत्ती, पैसा, मोठेपणा, स्वार्थपणा याच्या नादात त्याने गुरुपटून जाऊ नये आणि त्याने माणुसकी विसरू नये. आणि त्याने कोणताही भेदभाव सुद्धा करू नये, कोणताही भेद करू नये. सर्व त्याच्याप्रमाणे माणसंच आहेत, सर्व समान आहेत असं त्याने ठरवलं पाहिजे. तो श्रीमंत, तो गरीब, तो कनिष्ठ, तो श्रेष्ठ, तो खालच्या दर्जाचा, तो वरच्या दर्जाचा असा त्याने भेद करू नये. तर माणसाने गुणवत्तेनुसार भेद करावा. भेद दोनच, स्त्री आणि पुरुष. तसेच माणसाने स्वतःच्या गुणवत्तेनुसार, स्वतःच्या ज्ञानानुसार त्याने भेद करावा. अशा प्रकारे माणसाने समानता ठेवायला पाहिजे, दुसऱ्यांना समानतेने वागवलं पाहिजे. तर तो माणूस म्हणून सिद्ध होईल. अशा प्रकारे माणसाने विचार करून जीवन जगलं पाहिजे,
सुंदरतेने, चांगल्या रीतीने, पद्धतशीरपणे, व्यवस्थितपणे त्याने जीवन जगलं पाहिजे. त्याने स्वतःची तर प्रगती केलीच पाहिजे. स्वतःच्या प्रगतीबरोबर त्याने दुसऱ्याचा विचार केला पाहिजे, दुसऱ्याच्याही जीवनाचा विचार केला पाहिजे, दुसऱ्याच्याही परिस्थितीचा, स्थितीचा त्याने विचार केला पाहिजे. दुसऱ्याचंही जीवन चांगलं व्हावं याचाही विचार त्याने केला पाहिजे. अशा प्रकारे माणसाने आवड, गोडी, इच्छा, तयारी, संयम, सहनशीलता, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, माणुसकी, नम्रता, दया, सहानुभूती, ममता, चांगली गुणवत्ता, प्रेम, करुणा, शील, ज्ञान, शिस्त, आदर्शपणा, मन सुंदरता, योग्यता, दुसऱ्यांना मदत करण्याची जाणीव, तसेच धाडस, हिम्मत, चांगले विचार, या सर्व गोष्टीचे त्यानं अवलोकन करायला पाहिजे आणि या सर्व गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजे. या सर्व गोष्टी असतील, सर्व गुण असतील तर त्याचं जीवन सुंदर होईल, चांगलं होईल, रंगमय होईल. आणि माणसाला मिळालेले जीवन जेवढे सुखमय आहे तेवढे दुःखमय सुद्धा आहे, तेवढे कठीण सुद्धा आहे. कारण जीवन जगत असताना अनेक अडचणी येतात, अनेक संकट येतात, अनेक समस्या येतात, अनेक दुःख येतात. त्या सर्व समस्याचा, त्या सर्व अडचणीचा, त्या सर्व संकटाचा त्याने धैर्याने सामना केला पाहिजे. त्याने खचून जाऊ नये, तर त्याने धैर्याने सामना केला पाहिजे. त्याने जीवनाशी संघर्ष केला पाहिजे, त्याने हिंमत हरू नये आणि आळस आणि निष्काळजीपणा करू नये. अशा प्रकारे माणसाने मानवतावादी धोरण ठेवून वागलं पाहिजे. एखादी गोष्ट जर प्रेमानं मिटत असेल तर त्याने तिथे करकर, किरकिर, भांडण न करता ती गोष्ट प्रेमाने समजून घ्यावी. कारण क्षुल्लक गोष्टीसाठी, या कोणत्याही गोष्टीसाठी भांडण करणे, मारामारी करणे, या काही वगैरे बोलणे त्याला सोबत नाही. म्हणून माणसाने एखादी गोष्ट किती जरी गंभीर असली, कशी जरी असली तरी ती प्रेमाने मिटून घ्यावी. कारण जर प्रेमाने मिटली नाही आणि तुम्ही जर तिथे भांडणं केली, करकर केली, किरकिर केली, मारामारी केली तर त्याचं फळ तुम्हालाच भोगावं लागणार आहे आणि तुमचं जास्त नुकसान होणार आहे, तुमच्यात जास्त तोटा होणार आहे आणि तुमचं जीवन नरक बनणार आहे. आणि जर समजा एखादी गोष्ट तुम्ही प्रेमाने समजून घेतली तर तुमचं जीवन आणखी रंगीनमय बनेल आणि तुमचा मान वाढेल, तुमची इज्जत वाढेल, तुमचा दर्जासुद्धा उंचावेल आणि तुमचं जीवन सुंदर बनेल. म्हणून कोणतीही गोष्ट असो, कोणतीही घटना असो, कोणतीही बाब असो, ती प्रेमाने समजून घ्या, सोडून घ्या आणि विचार करून ती सोडवा. कोणत्याही गोष्टीसाठी, कशासाठीही भांडण करू नका. प्रेमाने राहा, प्रेमाने वागा, प्रेमाने बोला, सुंदर राहा, प्रसन्न राहा, आनंदी राहा. दुःखी राहू नका, प्रसन्न राहा, सदा प्रसन्न राहा. दुःखी राहाल, नाराज राहाल
तर तुमची तब्येत बिघडून जाईल, तुम्ही आजारी पडसाल. म्हणून प्रसन्न राहा, सुखी राहा, चांगलं राहा. जास्त हाव, जास्त लालच धरू नका. आपल्याला जेवढं मिळते, आपलं ज्याच्यापासून आपलं जीवन जगते, चांगल्या रीतीने आपण जीवन जगतोय, आपल्याला सर्व काय मिळते असं तुम्ही समाधान ठेवा. जास्त हाव करू नका. आपल्या गरजा पूर्ण होतात, आपल्याला सर्व काय मिळते त्याच्यापेक्षा जास्त हाव ठेवू नका आणि जीवन दुःखी करू नका. कारण जास्त हाव ठेवली, जास्त लालच केली तर तुम्हाला हाव पाहिजे तेही मिळणार नाही, तुमचं सर्व काही नष्ट होऊन जाईल. म्हणून अहंकार करू नका, जास्त लालच करू नका, जास्त हाव ठेवू नका, भांडण मारामारी करू नका, झगडे करू नका, कुणाकडे वाईट नजरेने पाहू नका, कुणाला दोष देऊ नका, कुणाची फसवणूक करू नका, कुणाची टिंगल करू नका, कुणाचा अपमान करू नका, कुणाला लुबाडू नका, कुणाला मूर्ख बनवू नका, कुणाचं नुकसान करू नका. तर चांगलं राहा, चांगलं बोला, चांगलं वागा, माणुसकी ठेवा, प्रेम ठेवा, तर तुमचं जीवन चांगलं होईल, सुंदर होईल, रंगमय होईल. म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना, काही करत असताना भान ठेवा, भान ठेवा, सतत सावधान राहा, सतर्क राहा आणि विचार करूनच विचारपूर्वक वागा. तुम्हाला राग आणि क्रोध फार येतो, कारण माणसाला राग आणि क्रोध फार येतो आणि राग आणि क्रोधाच्या भरात तो नाही ती गोष्ट करून बसतो आणि स्वतःच्या जीवनाचं नुकसान करतो आणि स्वतः जीवन आणखीन दुःखमय बनवतो. म्हणून राग आणि क्रोधावर नियंत्रण पाहिजे. माणसाचं नियंत्रण राग, क्रोध, लालच, हाव, अहंकार, मत्सर या सर्व गोष्टीवर त्याचं नियंत्रण पाहिजे. माणसाने जास्त व्यसन सुद्धा करू नये. व्यसनामुळे सुद्धा त्याचं जीवन दुःखमय होतं, कंगाल होतं. म्हणून माणसानं व्यसन करू नये, माणसानं अति राग व क्रोध करू नये, माणसाने अहंकार करू नये, माणसाने कोणाचा द्वेष करू नये, माणसाने सुंदर वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. आपलं जीवन दुःखमय होईल अशी कोणतीच गोष्ट माणसाने करू नये. आपल्याला जेणेकरून पुढे पश्चातापाची वेळ येईल, आपलं नुकसान होईल, आपलं जीवन नरक बनेल असं माणसानं काही करू नये. उलट त्याने आपलं जीवन कसं सुखी होईल, आपलं जीवन कसं आनंदी होईल हे बघूनच त्याने आपलं जीवन जगावं आणि हे ठेवूनच त्यानं वागावं. त्याचं जीवन सुंदर होण्यासाठी, त्याचं जीवन रममान होण्यासाठी, त्याचं जीवन आनंदी होण्यासाठी, तो खुश प्रसन्न राहण्यासाठी त्याला चांगली कामे करावी लागतील, चांगलं कार्य करावं लागत, त्याला चांगलं राहावे लागत, चांगलं बोलावे लागत, मन सुंदर ठेवावे लागत, माणुसकी ठेवावी लागत, प्रेम ठेवावे लागत, तर त्याचं जीवन सुंदर होईल, रमणीय होईल. माणसाने जीवन जगत असताना अनेक गोष्टीचा विचार करूनच जीवन जगावं. अनेक गोष्टीचा विचार करूनच त्याने आपलं जीवन जगावं आणि एक चांगला माणूस व्हावा, एक चांगला माणूस बनावा. ईश्वराने दिलेले हे जीवन सुंदरमय आहे, छान आहे, मजेदार आहे, रंगमय आहे. म्हणून या जीवनाचा सदुपयोग करा, गैरउपयोग करू नका. जीवनाचा चांगला उपयोग करा, आपल्या सर्व अवयवांचा चांगला उपयोग करा. या जीवनाचा चांगला उपयोग करा, सदुपयोग करा.
आपल्याला मिळालेल्या बुद्धीचा सदुपयोग करा। अशा प्रकारे मानवाने सर्व बाबीचा, सर्व घटनाचा, सर्व गोष्टीचा विचार करूनच वागावे। पुढे काय होईल, पुढे कोणती भानगड येईल, पुढे आपलं जीवन कसं होईल याचा विचार करून त्याने जीवन जगावं। त्याने मागचा पुढचा विचार न करता वागू नये। ही गोष्ट केल्याने, एखादी गोष्ट केल्याने त्याचे परिणाम पुढे काय होते, असं वागल्याने त्याचे परिणाम काय होते याचा त्याने विचार करावा। म्हणून तो असा जर त्याने विचार केला, त्याने पुढचा जर विचार केला, त्याने दूरदृष्टी जर ठेवली, तर तो कोणतेही वाईट काम करणार नाही, वाईट मार्गाला जाणार नाही, तो चांगलीच कामे करेल। म्हणून त्याने विचार करावा, कोणतंही वाईट काम करण्याच्या अगोदर, कोणताही वाईट विचार करण्याच्या अगोदर, कोणालाही फसवण्याच्या अगोदर, कोणत्याही वाम मार्गात जाण्याच्या अगोदर त्याने थोडा विचार करावा आणि भविष्याचा, दूरदृष्टीचा विचार करावा। पुढे कोणते परिणाम घडतील, याच्यामुळं आपलं जीवन किती नरक बनेल, याच्यामुळं आपल्याला किती त्रास होईल याचा त्याने विचार करावा। त्याने विचार केला, त्याने भविष्याचा पुढचा विचार केला की तो असं वाईट काम करणारच नाही, वामार्ग जाणारच नाही, त्याचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, चांगलं होईल। म्हणून माणसाने चांगले विचार ठेवावे, विचारपूर्वक वागावं, मनावर संयम ठेवावा, सहनशीलता ठेवावी, राग क्रोधावर नियंत्रण ठेवावं, व्यसन करू नये, विनाकारण कोणाला फसू नये, विनाकारण कोणाला बोलू नये, कोणाकडे वाईट नजरेने पाहू नये, माणसानं सुंदर वागावं। आपलं हे जे तोंड आहे, हे मुख आहे, एक मंदिर आहे, आणि म्हणून आपल्या मंदिरातून निघणारे हे बोल, निघणारे हे विचार एकदम उत्तम असले पाहिजे, सुंदर असले पाहिजे, चांगले असले पाहिजे। अशा प्रकारे आपण आपलं बोलणं हे एकदम उत्तम, चांगलं, सर्वांसाठी चांगलं असलं पाहिजे आणि आपल्या तोंडातून एकदम सुंदर, छान बोल निघाले पाहिजे। अशा प्रकारे माणसाने वागलं पाहिजे। असा जर माणूस वागला तर त्याचे जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल आणि तो चांगलं जीवन जगेल। अशा प्रकारे माणूस या विषयावर आपण चर्चा केली। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।